दुसरं टोळीमध्ये टोळी स्ट्रॉंग आहे. पण मला विशाल कुठेतरी मला असं वाटतं, की तो बापटला खूप जास्त घाबरतो का काय? कारण आज तो ज्या पद्धतीने स्टेजवर सुद्धा बापट मर्दासारखा वाग. "ए बाबा, तू नको शिकू सगळ्यांनाच." मर्दासारखं मत म्हणजे काय? सतत बायकांच्या अंगाशी त्याच्या मानेवर तोंड ठेव, हात धर, मिठ्या मार. हे मर्दासारखं वागणं झालं का? तुला पण असं बोलता येतंय की विशाल? तो चांगला गेम खेळतो ठीक आहे, पण एखाद्या समोरच्या पुरुषाची मर्दानगी काढणं, बाबा तू जे करतोस ना त्याच्याबद्दल जर तुझा गेम बाजूला ठेवला, तर मी ह्याच्या वेळेला अगोदर पण ह्या विषयावर काढले, पण मी म्हटले की नाही तो विषय वेगळा आहे. तो तसाच आहे. पण मी त्याच्या गेमकडे बघेन. पण तो आज या पद्धतीने पापटला इन्स्टिगेट करत होता, की मर्दासारखा तो बोलणार नाहीये, तो घाबरतो, तो मर्दासारखा समोर येऊन बोलणार नाही. अरे सगळेच जण तुझ्यासारखे उघडे-नागडे नाही ना होऊ शकत आयुष्यामध्ये. नाही जमत सगळ्यांना. तुला जमतं ते. पण तू जे करतोस तुझ्या शैलीमध्ये ते सुद्धा अप्रिशिएट केलं जातं. पण सतत समोरच्याला डिवचायचं. टास्क तुला एखादा प्रश्न विचारला गेला होता. तू त्याच्यावर उत्तर द्यायच्या अगोदर तू त्याच्यावरच अंगावर टार्गेट करत होतास, की हा मर्दासारखा वागत नाही. म्हणजे हे कसले शब्द होते? म्हणून मला असं वाटतं, की जेव्हा तो हे असे शब्द वापरतो, तेव्हा तो मुद्दामून ह्या करतो, की तो थोडंसं दाखवतो, की विशालसाठी त्याला त्याच्या मनात विशालची बापट बाबतीत खूप त्याला एक टेन्शन आहे, की मे बी हा फोर फ्रंटवर येणार आहे, की हा जिंकेल. ह्या गोष्टी त्याला खूप जास्त भीती वाटते का? कारण एवढं ओपनली टार्गेट करायची खरंच काही गरज नसते. आणि पण मला असं वाटतं, की विशाल जरा थोडंसं बापटच्या बाबतीत एक्स्ट्रा करतो आणि मग असं जर होत असेल वारंवार, तर मला असं वाटतं बापटनी पण थोडंसं एवढं सॉफ्टली किंवा एवढं शेलमध्ये राहून वागण्यापेक्षा रिटॅलिएट त्याच्या त्याच्या हिशोबानेच कर. कारण मग विशाल कदाचित बॅकफूटवर जाईल, कारण विशालला माहिती आहे, की ह्याचं मे बी ह्याला सपोर्ट जास्त आहे का? मे बी तो त्याचा जिंकण्याचे चान्सेस जास्त आहे. असं कुठेतरी विशालला त्याच्या गेमबद्दल वाटतंय किंवा तो स्ट्रॉंग आहे असं वाटतंय, म्हणून मुद्दामून त्याला खच्चीकरण करण्यासाठी असे शब्द वापरत असेल, तर मग बापटनी सुद्धा त्याच लेव्हलचा गेम खेळावा असं मला तरी वाटतं. आणि मग ते इमेज-विमेजचा विषय जास्त विचार करू नये. थोडं तरी तो मला वाटतं रिटॅलिएट करेल ना, तर विशाल थोडा बॅकफूटवर जाईल.